विषय मराठी इयत्ता 10वी स्थूल वाचन उत्पत्ती कोश या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करा. एक टिप लिहा. उत्पत्ती कोशाचे कार्य. उत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. उत्पत्ती सांगणे म्हणजेच एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजेच उत्पत्ती कोश होय. उत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे 4 प्रकारे चालते. 1. मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे. हे उत्पत्ती कोशाचे पहिले कार्य आहे. 2. विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. 3. भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे हे उत्पत्ती कोशाचे तिसरे कार्य आहे. आणि 4. भिन्न भिन्न समाजाच्या वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे हा चौथे कार्य आहे. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार आपण पाहू. त्यातील पहिला प्रकार आहे दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून. उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द. 2. दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारातून आलेले शब्द. उदाहरणार्थ डॅम्बिस्ट याचे जुन्या मराठीतले डॅम्बिश हे रूप. 3. 2 वेगवेगळ्या भाषातील शब्द आणि प्रत्यय यांचे मिश्रण करून. उदाहरणार्थ फारसी ना हा उपसर्ग अधिक पास हा इंग्रजी शब्द म्हणजेच नापास. 4. प्रत्यय आणि उपसर्ग लागून आलेले शब्द. उदाहरणार्थ वारकरी, प्रतिसाद इत्यादी. 2. खालील मुद्द्यावर एक परिच्छेद तयार करा. उत्पत्ती कोश. 1. निर्मितीचा ठराव. 2. निर्मितीची जबाबदारी. 3. निर्मितीसाठी अर्थसहाय्य. 4. त्याचे प्रकाशन. उत्पत्ती कोश. एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण उत्पत्ती कोशाची मदत घेतो. उत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा केव्हा कुठे निर्माण झाला हे तर कळतेच, परंतु अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराज जयकर यांनी अर्थसहाय्य केले व दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. 3. पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा. उत्पत्ती कोश.
शब्द अनेक, अर्थ एक. उदाहरणार्थ जल, नीर, तोय, पाणी. शब्द एक, अर्थ अनेक. उदाहरणार्थ पान, झाडाचे पान, पर्ण. शब्द अनेक, अर्थ एक. माय, माता, जननी, जन्मदात्री, आई. जल, नीर, जीवन, तोय. शब्द अनेक आहेत परंतु अर्थ एकच, पाणी. शब्द एक, अर्थ अनेक. सर या समानार्थी शब्द शिक्षक, डोके. शब्द एक, मान, अर्थ अनेक. सन्मान, शरीराचा अवयव. खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. इनामदार, धारदार, गल्लोगल्ली, घमघम, अचूक, हुबेहूब अशा प्रकारचे शब्द. आंबट चिंबट, मुलुखगिरी, धबाधब, शिष्टाई, अनाकलनीय, हुरहुर इत्यादी शब्द. हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तो रस्ती, दांडगाई, उपहार, तीळ तीळ इत्यादी. सिलाई, लुटू लुटू, वटवट, संशयित, बेशक, मागोमाग या सर्व शब्दांचे वेगवेगळ्या गटात विभाजन करायचं आहे. ते पुढीलप्रमाणे. एक, उपसर्गघटित शब्द अचूक, अकलनीय, उपहार, बेशक. प्रत्ययघटित शब्द इनामदार, धारदार, मुलुखगिरी, शिष्टाई, दांडगाई, सिलाई, संशयित हे प्रत्ययघटित शब्द आहेत. तर अभ्यस्त शब्द गल्लोगल्ली, घमघम, हुबेहूब, आंबट चिंबट, धबाधब, हुरहुर, हिरवा हिरवा, मधून मधून, रस्तो रस्ती, तीळ तीळ, लुटू लुटू, वटवट, मागोमाग इत्यादी शब्द.